संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ. 125 ही संख्या आपण अंकात 1, 2, 5 अशी लिहितो. म्हणजेच हे या संख्येसाठी वापरलेले चिन्ह आहे. पण या चिन्हाचे अर्थ वेगवेगळे आहेत. ते कसे बघा. 125 बरोबर 125 एकक. 125 बरोबर 12 दशक 5 एकक. 125 बरोबर 1 शतक 2 दशक 5 एकक. आलं लक्षात? आता या ठिकाणी दिलेल्या संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ सांगा. 6, 7, 9 679 एकक. 67 दशक 9 एकक. 6 शतक 7 दशक 9 एकक. 9856 9856 एकक. 985 दशक 6 एकक. 98 शतक 5 दशक 6 एकक. 9008 शतक 5 दशक 6 एकक. आता लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या सांगायची. तुम्हाला माहितच आहे की लगतची पुढची संख्या 1 न मोठी असते आणि लगतची मागची संख्या 1 न लहान असते. दिलेली संख्या आहे 2999. लगतची मागची संख्या 2998 आणि लगतची पुढची संख्या 3000. दिलेली संख्या 3800. लगतची मागची संख्या 3799. लगतची पुढची संख्या 3801. यानंतर संख्यांचा लहान मोठेपणा. कोणतीही 3 अंकी संख्या ही कोणत्याही 2 अंकी संख्येपेक्षा मोठी असते. दोन्ही संख्या 3 अंकी असतील तर जिचा शतक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. कोणतीही 3 अंकी संख्या ही कोणत्याही 4 अंकी संख्येपेक्षा लहान असणार आणि दोन्ही संख्या 4 अंकी असतील तर जिचा हजार स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी आणि हजार स्थानचे अंकही सारखे असतील तर मग शतक स्थानचे अंक पाहून ठरवायचं. तेही समान असतील तर दशक स्थानचा पाहू. आता बघूया. दिलेल्या संख्या आहेत 2123 1968. याच्या हजार स्थानी आहेत 2 आणि ह्याच्या हजार स्थानी आहेत 1. 1 लहान 2 पेक्षा म्हणून लहान संख्या 1968 आणि मोठी संख्या 2123. दिलेल्या संख्या 2342 2432. दोन्हीच्याही हजार स्थानी समान अंक म्हणजे 2च आहे. मग आता आपण शतक स्थान बघू. एकाच्या शतक स्थानी 3 आहे, ह्याच्या शतक स्थानी 4 आहे. 3 लहान 4 पेक्षा म्हणून लहान संख्या 2342 आणि मोठी संख्या 2432. दिलेल्या संख्या 9542 9549. दोन्हीच्याही हजार स्थानी आहे 9. दोन्हीच्याही शतक स्थानी आहेत 5. दोन्हीच्याही दशक स्थानी 4. माता एकक स्थानचा अंक पाहू. इथे आहे 2, इथे आहे 9. 2 लहान 9 पेक्षा म्हणून लहान संख्या 9542, मोठी संख्या 9549. यानंतर चढता उतरता क्रम. खालील संख्यांचा चढता उतरता क्रम लावा. दिलेल्या संख्या 5007 2007 3007. चढता क्रम 2007
3007 5007. उतरता क्रम 5007 3007 2007. यानंतर समसंख्या आणि विषम संख्या. इथे आपल्याला काही फुलं दिसतायत. आपण त्या फुलांचे दोन दोनचे गट करूया. हा 2चा एक गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट, हा चौथा गट, हा 5वा गट. गट झाले आणि एकही फूल उरलं नाही. आता ही पुन्हा दुसरी फुलं घ्या. याचेही दोन दोनचे गट करा. एक गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट, 5वा गट आणि एक फूल उरलं. ज्या फुलांचे दोन दोनचे गट केल्यावर एकही फूल उरलं नाही त्या फुलांची संख्या ही समसंख्या आहे. आणि ज्या फुलांच्या संख्येचे दोन दोनचे गट केल्यावर एक फूल उरलं त्याला म्हणायचं विषम संख्या. म्हणजेच ज्या संख्यांना 2 न भागल्यावर बाकी उरत नाही त्यांना समसंख्या म्हणतात. 4, 6, 8 या समसंख्या आहेत. आणि ज्या संख्यांना 2 नी भागल्यावर बाकी एक उरते त्या विषम संख्या. 5, 7, 9 या विषम संख्या आहेत. खाली दिलेल्या संख्यांनी एवढ्या वस्तू म्हणजे मणी घेऊन दोन दोनचे गट करा आणि सम आणि विषम संख्या ठरवा. दिलेली संख्या 12. समसंख्या 11. विषम संख्या 23. विषम संख्या 34. समसंख्या. तुमच्या लक्षात आले का बघा बरं. समसंख्येच्या एकक स्थानचे अंक हे 0, 2, 4, 6, 8 असे असतात. तर विषम संख्येच्या एकक स्थानचे अंक 1, 3, 5, 7, 9 असे असतात. तेव्हा आता दोन दोनचे गट नाही करायचे तर फक्त एकक स्थानचा अंक बघायचा आणि दिलेली संख्या सम आहे की विषम ते ठरवायचं. दिलेली संख्या 35. एकक स्थानी 5 म्हणून विषम. 67. एकक स्थानी 7 विषम. 32. एकक स्थानी 2 सम. 30. एकक स्थानी 0 सम. आता बघूया आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. तुम्हाला या नोटा दिसतायत का. या नोटांवर छापलेल्या संख्या इंग्रजीत असतात. हे आलं का लक्षात तुमच्या. म्हणजे समजा मराठी बोलणारा माणूस ती नोट बघेल तरी त्याला कळेल की हे किती रुपये आहेत. आणि कानडी बोलणारा माणूस आहे त्याला सुद्धा कळेल की ही किती रुपयाची नोट आहे. पंजाबी बोलणाऱ्या माणसाला सुद्धा हीच नोट बघून ही किती रुपयाची ते कळेल. म्हणजेच नोटांच्या किमती, त्यांचे क्रमांक, आगगाडीच्या, बसच्या, विमानाच्या तिकिटांचे क्रमांक असं सगळं इंग्रजी अंकातच छापायचं असं जगातल्या सगळ्या देशांनी ठरवलं. आणि या इंग्रजी अंकांनाच आपण आंतरराष्ट्रीय अंक म्हणून ओळखतो. आता इथून पुढच्या इयत्तांमध्ये आपण हेच अंक वापरणार आहे. आता खालील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. 20,504 97,487 30,008 आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.